प्रत्यक्षात अनुभवण्यासाठी प्रकाशात खेळवण्याचा आपला प्रयत्न असेल. 3 षटकांचा हा सामना असेल. 3 षटकांचा. सोळेगाव संघ कृपया आपल्याला विनंती असेल की उपस्थित आहेत. खेळाडू तयार, पंच तयार, प्रेक्षक तयार आणि कदाचित हा पाऊस सुद्धा तयार या सामन्याला अनुभवण्यासाठी, या सेमीफायनलला अनुभवण्यासाठी. पावसाळी क्रिकेटच्या सामन्यांमध्ये, पावसाळी क्रिकेटच्या या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये आलेली आहे पावसाची हजेरी. प्रथम षटक, पंचांचा इशारा, सामन्याला सुरुवात. प्रथम षटक हाताळतील सिद्धू कोळी, राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर हवेमध्ये गेलेला आहे. यष्टीरक्षक जज जरूर करत आहेत, परंतु चेंडू घेईल घोषित क्षेत्राची भेट. पहिल्या चेंडूवर एका धावेने आपले खाते उघडत आहेत फलंदाज विक्रांत पाटील. विक्रांत पाटील यांना आपण पहिल्या दिवसामध्ये पाहिलेलेच आहे. संपूर्ण पहिला दिवस ज्या फलंदाजाच्या नावावर गेला, ज्या खेळाडूच्या नावावर गेला, तेच खेळाडू, तेच फलंदाज यावेळेस पुन्हा एकदा इन ऍक्शन आपण पाहतात. फलंदाजी करण्यासाठी उतरले डाव्या हाताचे फलंदाज. पूर्णपणे पहिला दिवस गाजवला होता या फलंदाजांनी. आलेले आहेत पुन्हा एकदा आपल्या संघासाठी ती कामगिरी करण्यासाठी. पहिल्या चेंडूवर एक धाव सिद्धू कोळी. आपण जर पाहिलं सिद्धू कोळी तर आजचा दिवस या खेळाडूने गाजवलेला आहे. बॅटिंग डिपार्टमेंट असो, बॉलिंग डिपार्टमेंट असो क्षेत्ररक्षण, संपूर्णपणे आपल्या संघासाठी समर्पण देत असताना अतिशय मोलाचं कार्य केलेलं आहे या खेळाडूने. पाहूया दुसरा चेंडू, राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस सुद्धा चांगला चेंडू, फलंदाजांना चकवलं. एका मोठ्या फलंदाजांसमोर चांगली टप्प्याची केलेली गोलंदाजी. दुसरा चेंडू येत आहे निर्धाव. सिद्धू कोळी, जो आत्मविश्वास आज केलेल्या या खेळीने त्यांना दिला असेल, तो आत्मविश्वास या ओव्हर मध्ये दिसत असताना आपल्याला. उजव्या हाताचे गोलंदाज आहेत, डाव्या हाताचे फलंदाज आहेत. जास्तीत जास्त चेंडू उजव्या हाताच्या गोलंदाजाकडून डाव्या हाताच्या फलंदाजांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, आणि तोच प्रयत्न 2 चेंडूंमागे तर सफल ठरलेला आहे. पाहूया पुढील खेळ. चला स्पीडअप करायचा आहे सामना. अजून आपल्याला फायनलचा सामना खेळवायचा आहे. यावेळेस संपर्क झालेला आहे बॅट सोबत. गॅप मध्ये जरूर चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षण त्यापेक्षाही अप्रतिम. कोणतेही कसर सोडत नाही आहेत बेलापूर संघाचे खेळाडू. आज ज्या पद्धतीने प्रदर्शन केलेलं आहे, त्याच प्रदर्शनाला कंटिन्यू ठेवत असताना एक चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडूपर्यंत धावत आले. चिखल जरी होता तरी त्या चिखलाचा अडथळा पार करून चेंडूपर्यंत पोहोचले, फेकी केली. फक्त आणि फक्त एका धावेवर समाधान मानावं लागलं. या एका धावेने आता स्ट्राईक मध्ये होईल परिवर्तन. सलामीला आलेले दुसरे फलंदाज किरण येथील स्ट्रायकिंग एंडवर. उजव्या हाताचे फलंदाज प्रथमच सामोरे जातील सिद्धू कोळी यांच्या गोलंदाजीला. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा या उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी. चांगला चेंडू आहे खोलवर टप्प्याचा. या फटक्यासाठी, या चेंडूसाठी बघा प्रेझेन्स ऑफ माइंड बघा गोलंदाजांचा आणि कर्णधारांचं. आधीच योजना केलेली आहे क्षेत्ररक्षकांची की फलंदाज हा फटका खेळतील. या फटक्यासाठी धाव रोखण्यासाठी तो क्षेत्ररक्षक अगदी जवळ सिलिमिडॉनचा क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित केलेला आहे. आता मात्र शेवटचे 2 चेंडू शिल्लक. आतापर्यंत फक्त 2 धावसंख्या खर्च केलेली आहे. इथे सुद्धा चांगला चेंडू, लॉंगॉनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत धावतील, चेंडू कलेक्ट करून फेकी करतील. तोपर्यंत फक्त एकच धाव काढण्याची संधी फलंदाजांकडे. एका धावेवर समाधान. गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल, गोलंदाजांची प्रशंसा करावी लागेल. फक्त हाताळलेल्या 5 चेंडूंमागे 3 धावसंख्या खर्च केलेली आहे. इम्प्रेसिव्ह अशी गोलंदाजी सिद्धू कोळी यांचा चाललेला हा खेळ. यावेळेस पुन्हा एक चांगला चेंडू, परंतु खराब चेंडू, काहीसा व्हाईट लाईनच्या बाहेर राहणारा. व्हाईट लाईनच्या बाहेर राहणारा पंचांचा इशारा. हा चेंडू असेल व्हाईट बॉल. अतिरिक्त स्वरूपाची धाव ऍड केली जाईल धावफलकामध्ये. 4 धावा धावफलकावर. यावेळेस फटका चांगला आहे.
लॉंग ऑफच्या दिशेने लॉफ्ट केलेला आहे, जाईल चेंडू सीमारेषेची भेट घेण्यासाठी, येईल विक्रांत पाटील यांच्या बॅट मधून या डावातील पहिला षटकार. बराच वेळ वाट पाहिली या फटक्याची चोळेगाव संघाच्या प्रेक्षकांनी, बराच वेळ वाट पाहिली या फटक्याची चोळेगाव संघाच्या खेळाडूंनी, आणि अखेरकार षटकाची समाप्ती होता होता त्या फटक्याचं दर्शन दिलं विक्रांत पाटील यांनी. शेवटच्या चेंडूवर लगावला, झळकावला षटकार. षटकाराने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती म्हणजे 10 वर. अजूनही 2 षटके शिल्लक आहेत. 3 षटकांचा सामना असेल याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघांनी. स्ट्राईक मध्ये परिवर्तन, विक्रांत पाटील पुन्हा एकदा स्ट्राईक पासून दूर. गोलंदाजी मध्ये सुद्धा परिवर्तन, गोलंदाजी मार्कवर येते जाता गोलंदाज स्वतः कर्णधार साहिल दिवेकर, ऑलराऊंडर खेळाडू, संपूर्ण दिवसामध्ये चांगला ऑलराऊंड खेळ केलेला आहे आपल्या संघासाठी. आता पुन्हा एकदा जबाबदारी घेतलेली आहे दुसऱ्या षटकाची. दुसऱ्या षटकामध्ये इन ऍक्शन आपण पाहू शकाल. साहिल दिवेकर तर फलंदाज किरण येथील फलंदाजी मार्कवर. घाटामोडतो विकेटचा मारा, गुड लेंथवर होता, टोलवलेला आहे चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. पहिली सफलता साहिल यांनी दिलेला आहे, पहिला ब्रेक थ्रू बेलापूर संघाला. पहिल्या चेंडूवर किरण मात्र स्वस्तात माघारी परतले, फक्त एका धावेवर जावं लागलं माघारी. काहीसा बदल करण्यात आला होता गोलंदाजीमध्ये, कारण जर आपण पाहिलं तर सुरुवातीच्या 3 सामन्यांमध्ये साहिल यांना आपण पाहिलं होतं प्रथम जबाबदारी घेत असताना, परंतु या सामन्यामध्ये जी योजना आखली त्या योजनेवर खरे उतरले सिद्धू कोळी यांनी. चांगलं षटक हाताळलं पहिला, आणि त्यानंतर दुसरं षटक हाताळण्यासाठी आले असता पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त करून एक चांगला विकेट मात्र माघारी परतावला. किरण झाले बाद. घाई करायची फलंदाजांनी, कृपया लवकरात लवकर खेळपट्टीचा ताबा घ्यावा. अजूनही आपल्याला फायनलचा सामना खेळवायचा आहे. आम्ही घाई करायला सांगत आहोत त्याबद्दल क्षमस्व आहोत, परंतु शेवटच्या सामन्यामध्ये कोणत्याही प्रकाशाचा अभाव जाणवू नये याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. धन्यवाद. नवीन फलंदाज येतील आता फलंदाजी मार्कवर अक्षय, स्ट्रायकिंग गेंडचा ताबा घेण्यासाठी, आणि याचं कारण ठरलं ते म्हणजे साहिल दिवेकर यांनी दिलेली ती ब्रेक थ्रू. साहिल दिवेकर यांनी घेतलेला तो विकेट. किरण यांचा नवीन फलंदाज अक्षय येथील फलंदाजी मार्कवर. राईट हँडेड बॅट्समन, त्यांच्यासाठी क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर डीप मध्ये स्क्वेअरली एक मिड विकेट, काऊ कॉर्नर लॉंग ऑन. त्याच दरम्यान हाताळलेला एक चांगला चेंडू, बाउन्सर पद्धतीचा चेंडू, चेंडू स्किड झाला, चेंडू बाउन्स झाला आणि गेला सरळ यष्टीरक्षक सिद्धू कोळी यांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची समाप्ती. स्वागत केलं जात आहे एका तिख्या बाउन्सरने. यावेळेस सुद्धा चांगला चेंडू, अतिरिक्त गतीच्या अपेक्षेमध्ये होते फलंदाज, परंतु काहीसा खोलवर राहिला तो चेंडू. एक धाव मिळाली, आणि जे आता आवश्यक आहे चोळेगाव संघाला की जास्तीत जास्त चेंडूचा सामना करावा. विक्रांत पाटील यांनी पहिल्या दिवसामध्ये बराचसा अनुभव घेतलेला आहे या खेळपट्टीचा, बराचसा अनुभव घेतलेला आहे या मैदानाचा, बराचसा अनुभव घेतलेला आहे या स्पर्धेचा, आणि त्या अनुभवाच्या जोरावर आता जी कामगिरी अजूनपर्यंत या स्पर्धेमध्ये राहिलेली आहे त्या कामगिरीच्या जोरावर अपेक्षा आहे खेळाडूंना चोळेगाव संघाच्या, अपेक्षा आहे प्रेक्षकांना चोळेगाव संघाच्या, की विक्रांत पाटील यांनी जास्तीत जास्त चेंडूंचा सामना करावा. अखेरचे 9 चेंडू शिल्लक, 3 चेंडू आतापर्यंत हाताळले साहिल दिवेकर यांनी, त्यामध्ये 1 विकेट आणि 1 धाव, अशा पद्धतीने काहीसं समीकरण राहिलं. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस फटका चांगला आहे कव्हरच्या दिशेने, परंतु सरळ क्षेत्ररक्षकांच्या हातात. त्या चेंडूकडे फक्त प्रेक्षकांच्याच नाही तर फलंदाजांच्या नजरा सुद्धा तशाच राहिल्या. निराश पावलाने मात्र आता माघारी जावं लागेल विक्रांत पाटील यांना. या स्पर्धेमधील 150हून अधिक धावा काढणारा एकमेव फलंदाज जात आहे निराश पावलाने माघारी. अगदी त्या खेळाडूची नियुक्ती जणू काही आधीच मनात ठरवलं होतं की हा चेंडू मी टाकणार, या दिशेला चेंडू जाणार, या दिशेला क्षेत्ररक्षक असेल तो कॅच पकडेल, आणि अशा पद्धतीने मॅच सुद्धा आपल्या हातात काहीशी आणताना साहिल दिवेकर, विक्रांत होतील बाद. सर्वात महत्वाची विकेट, सर्वात महत्वाचा ब्रेक थ्रू, सर्वात महत्वाच्या खेळाडूला दाखवला माघारीचा रस्ता. बाद केलं विक्रांत पाटील यांना साहिल दिवेकर यांनी. मॅच टर्निंग षटक ठरत आहे. जर आपण पाहिलं ज्या पद्धतीने विक्रांत पाटील फलंदाजी करत होते, नक्कीच 10-15 धावा या सामन्यामधून खेचून काढल्या या विकेटने. विक्रांत पाटील झाले बाद. आता नवीन फलंदाज येथील फलंदाजी मार्कवर.
राहुल राहुल येथील फलंदाजी मार्कवर. अजूनही संधी आहे. अजूनही 8 चेंडू आहेत. 8 चेंडून मागे भली मोठी धावसंख्या उभारू शकतो चोळेगाव संघ. परंतु बेलापूर संघ हार मानायला काही तयार नाही. मोठी टोटल चेस करावी असो की छोटी टोटल डिफेंड करायची असो, आज संपूर्ण कामगिरी राहिलेली आहे ती बेलापूर संघाच्या बाजूने. 5वा चेंडू घेऊन येतील राईट आर्म ओव्हर द विकेट. नवीन फलंदाज राहुल यांच्यासाठी साहिल दिवेकर. इथे पुन्हा एकदा एक चांगला चेंडू पुल करण्याचा प्रयत्न जरूर राहिला होता फलंदाजांचा, परंतु पंचांचा इशारा की घोषित स्वरूपाची एक धाव मिळाली आणि एका धावसंख्येने धावसंख्या धावफलकावर लागली ती म्हणजे 12. शेवटचा चेंडू शिल्लक साहिल दिवेकर यांच्या या षटकातील. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी स्वतः कर्णधार असताना ती जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतलेली असताना अतिशय उल्लेखनीय अशी कामगिरी या षटकामध्ये. शेवटचा चेंडू यावेळेस सुद्धा लिडिंग एज घेऊन चेंडू गेला घोषित क्षेत्रामध्ये. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत साहिल यांच्या या षटकासाठी. फक्त 3 धावसंख्या खर्च केल्या आणि 2 महत्वाच्या विकेट्स प्राप्त केल्या या षटकामध्ये साहिल दिवेकर यांनी. आता मात्र शेवटचे 6 चेंडू, शेवटचं षटक, अंतिम षटक, 6 चेंडू निश्चित करून जाईल या सेमीफायनल मध्ये किती टार्गेट आपल्या बेलापूर संघासमोर असेल पार पाडण्यासाठी, त्या फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. शेवटचे 6 चेंडू आणि हे शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाजांची नेमणूक केली जाते ती म्हणजे स्वप्नील. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतील फलंदाज अक्षयसाठी. अक्षय यांच्यासाठी जर क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर लेग साइड पूर्णपणे कव्हर केलेली आहे. चांगला चेंडू, गती बघा गोलंदाजांची. हे वातावरण अगदी गोलंदाजांना पोषक ठरणार आहे. जोरदार पाऊस आहे, खेळपट्टी सिमेंटची आहे. सिमेंटच्या खेळपट्टीवर जो चेंडू स्किड करतो आणि त्यामध्ये पावसाचा आधार, अतिरिक्त गती प्राप्त झाली गोलंदाजांना. 2201 धाव. आता पुन्हा एकदा गतीने बीट, बाउन्सने बीट. पंचांकडे 1 बाउन्सची जरूर मागणी करत आहेत फलंदाज, परंतु काय गोलंदाजी चाललेली आहे गोलंदाजांची. वातावरणाला अनुसरून, खेळपट्टीला अनुसरून चाललेली ही गोलंदाजी. स्वप्नील 2 चेंडून मागे अवघ्या 2 धावसंख्या खर्च केलेल्या आहेत. अक्षय आता मात्र काहीसं वेगळं करावं लागेल. इथे सुद्धा वेगवान गतीचा चेंडू होता, परंतु गेला वाईटच्या दिशेने. वाईट +1. 2 अतिरिक्त स्वरूपाच्या धावसंख्या ऍड केल्या जातील. या अतिरिक्त स्वरूपाच्या धावसंख्या नक्कीच डोकेदुखी ठरत असतात आपल्या संघासाठी, कारण एक एक धाव जिथे महत्वाची असते, सामना महत्वाचा असतो सेमीफायनलचा. यावेळेस सुद्धा बघा यष्टीरक्षक सुद्धा चकित होत आहेत. फलंदाजांनाच नव्हे तर यष्टीरक्षकांना सुद्धा मात्र इथे धडपड करावी लागत आहे तो चेंडू शोधण्यासाठी. अतिरिक्त स्वरूपाची आणखीन एक धाव. धावफलक जाऊन पोहोचलेला आहे 18 वर. शेवटचे 3 चेंडू. अक्षय अजूनपर्यंत बॅट सोबत तेवढा चांगला संपर्क झालेला नाही स्वप्नील यांच्या गोलंदाजीवर. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. यावेळेस सुद्धा नाही नाही नाही. सोळेगाव संघाच्या पदरी पडत आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त निराशा. परंतु जो उत्साह, जी अपेक्षा आपल्या संघाकडून, आपल्या खेळाडूंकडून बेलापूर संघाला आहे, त्या अपेक्षेवर सार्थ ठरत असताना, त्या अपेक्षेनुसार कामगिरी करत असताना बेलापूर संघाचे खेळाडू. शेवटचे 2 चेंडू. यावेळेस सुद्धा चांगला चेंडू. अजूनपर्यंत एक सुद्धा चेंडूला बॅटने स्पर्श करण्यामध्ये अयशस्वी ठरलेले आहेत या षटकामध्ये अक्षय. 22च्या स्वरूपात एक धाव मात्र केली जाईल. स्ट्राईक रोटेट केली जाईल आणि स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर आता मात्र शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी येतील राहुल. सामोरे जातील या डावातील शेवटच्या चेंडूला. स्वप्नील घेऊन येतील राईट आर्म ओव्हर द विकेट. शेवटचा चेंडू, अतिशय वेगवान असा चेंडू, चांगली लाईन, चांगली लेंथ. निर्धाव चेंडूने होत आहे या पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाअखेरीस सामन्याचं चित्र असं असेल की 20 धावा पूर्ण करून 21 धावसंख्येचं आव्हान प्रस्थापित केलेलं आहे जय मल्हार ठाकुर्ली चोळेगाव संघाने प्रियदर्शनी बेलापूर या संघासमोर. तरी प्रियदर्शनी बेलापूर संघाला विनंती असेल की लवकरात लवकर आपल्या सलामीच्या आघाडीचे 2 फलंदाज आपण मैदानामध्ये पाठवावेत. तसेच चोळेगाव संघाने लवकरात लवकर आपले क्षेत्ररक्षण सजवून घ्यावे. आपण अजून पर्यंत ही 3 दिवसांची जी स्पर्धा पाहिली, त्या स्पर्धेमध्ये
3 दिवसातील जो उच्चांक गाठला होता तो म्हणजे चोळेगाव संघानेच गाठला होता आणि या स्पर्धेतील सर्वात कमी स्कोर जो गाठला तो सुद्धा चोळेगाव संघानेच गाठलेला आहे. परंतु अजूनही ही इनिंग घेणे बाकी आहे. त्यामुळे तो विक्रम मात्र अजून चोळेगाव संघाच्या नावावर देता येणार नाही. परंतु तोपर्यंत पाहूयात. आपण पाहतात संदीपजी गणेशजी नाईक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित SN ग्रुप बोनकोडे 11 बोनकोडे आयोजित हे ओव्हरआर्म क्रिकेटची स्पर्धा. सेमी फायनलचा हा सामना, हाय व्होल्टेज हा सामना, 3 अंतिम संघ आणि या 3 अंतिम संघांमधून 2 बलाढ्य संघांमध्ये चालणारी ही लढत, सेमी फायनलची लढत. एकीकडे आहेत प्रियदर्शनी बेलापूर तर दुसरीकडे आहेत जय मल्हार ठाकुर्ली चोळेगाव. चोळेगाव संघाने फलंदाजी करत असताना 20 धावसंख्या उभारली, 21 धावसंख्येचं आव्हान प्रस्थापित केलेलं आहे बेलापूर संघासमोर. तरी बेलापूर संघाला विनंती असेल की लवकरात लवकर आपले सलामीच्या आघाडीचे 2 फलंदाज आपण मैदानामध्ये पाठवावेत. तसेच चोळेगाव संघाला विनंती असेल लवकरात लवकर आपले क्षेत्ररक्षण सजवून घ्यावे. चला चोळेगाव संघ विनंती असेल लवकरात लवकर आपले क्षेत्ररक्षण सजवून घ्यावे. तसेच मी विनंती करेन की सायसागर युनायटेड ऐरोली आपल्या कर्णधारांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावे. हा सामना संपल्यानंतर लगेचच नाणेफेक केली जाईल. फायनलच्या सामन्याला कोणताही उशीर होणार नाही याची काळजी घ्यावी आणि लगेचच आपण व्यासपीठाशी संपर्क साधावा. वीस धावसंख्या उभारली चोळेगाव संघाने आणि 21 धावसंख्येचं आव्हान प्रस्थापित केलं बेलापूर संघासमोर. हे आव्हान पार पाडण्यासाठी प्रियदर्शनी बेलापूर संघाकडून आलेली सलामीची आघाडीची जोडी, एकीकडे सिद्धू कोहली तर दुसरीकडे साहिल दिवेकर आणि चोळेगाव संघाकडून प्रथम षटक घेऊन आलेला जोरदार पाण्याच्या वर्षावामध्ये गोलंदाज साहिल घेऊन येतील पहिले षटक राईट आर्म ओव्हर द विकेट. तर त्यांना सामोर जातील फलंदाज सिद्धू कोहली. बराचसा अभ्यास केला असेल प्रियदर्शनी बेलापूर संघाचा आजच्या दिवसामध्ये चोळेगाव संघाने. तर बेलापूर संघाने सुद्धा चोळेगाव संघाचा बराचसा अभ्यास केला असेल आणि त्या अभ्यासाचा निकाल मात्र लागेल या सामन्यामध्ये. 2 मोठ्या संघांमध्ये या स्पर्धेतील अंतिम 3 संघांमधून सेमी फायनल खेळणाऱ्या 2 संघांमध्ये चालणारी ही लढत. एकीकडे आहेत प्रियदर्शनी बेलापूर, दुसरीकडे आहेत चोळेगाव संघ. पंचांचा इशारा, सामन्याला होईल सुरुवात. पहिला चेंडू काहीसा आखूड टप्प्याचा आणि परंतु पंचांचा इशारा असेल की हा चेंडू असेल वाईड बॉल. अतिरिक्त स्वरूपाची धाव ऍड केली जाईल धावफलकामध्ये. पहिल्या चेंडूवर सुरुवात चांगली होत आहे. 21 धावसंख्येमधून 1 धाव कमी केली जात आहे. आता टार्गेट असेल 20 धावसंख्येचं. 18 चेंडू आणि 20 धावा. रनबॉल धावा जरी काढल्या तरी सुद्धा या सफल चेज मध्ये कन्वर्ट करू शकतात. परंतु रनबॉल काढण्याचा कोणताच निर्धार इथे दिसत नाही. फलंदाजांचा मोठा फटका खेचला होता. झेल घेण्याची सिद्धू कोहली यांची झेल घेण्याची एक संधी निर्माण करून दिली होती गोलंदाजांनी, परंतु एक सोपा असा झेल लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून ड्रॉप केला जात आहे. ज्या पद्धतीने आजच्या दिवसामध्ये सिद्धू कोहली यांनी खेळी केलेली आहे तर नक्कीच असं म्हणावं लागेल की झेल नाही तर मॅच सोडली असेल. परंतु अजूनही सामना बाकी आहे. फक्त ही सुरुवात आहे. गाडी बाहेर काढावी. सामना प्रेक्षकांना विनंती असेल की कोणतीही गाडी मैदानामध्ये आपण येऊ देऊ नये. विनंती असेल वॅगनर गाडी ती बाहेर काढावी. तसेच प्रेक्षकांना सुद्धा विनंती असेल की या सामन्याला कोणताही अडथळा येणार नाही याची आपण काळजी घ्यावी आणि कोणतीही गाडी आतमध्ये येऊ देऊ नये. चला सामन्याला सुरुवात.
चांगला चेंडू, गोलंदाज स्वतः चेंडूपर्यंत धावत गेले, चेंडू अडवला. साहिल यांना आपण पहिल्या दिवसामध्ये गोलंदाजी करताना पाहिलं होतं. ज्या पद्धतीने विक्रांत पाटील यांनी जी फलंदाजी केली होती, त्याला साथ देत असताना सुरुवातीला गोलंदाजीची धुरा सांभाळत असताना एक अप्रतिम अशी कामगिरी, इकॉनॉमिकल अशी गोलंदाजी अजूनपर्यंत या स्पर्धेमध्ये राहिलेली आहे साहिल यांची. आणि आता त्याच पद्धतीने कामगिरी करण्याची अपेक्षा खांद्यावर घेऊन, ते ओझं खांद्यावर घेऊन येत आहेत मैदानामध्ये. एक चांगली ड्राईव्ह, ऑफ ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक धावत येतील, परंतु मैदानाचा अडथळा. एक धाव काढून पूर्ण आणि एका धावेवरच समाधान मानावं लागेल. या एका धावेने धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 3 वर. 3 धावसंख्या धावफलकावर. आवश्यकता असेल 18 धावसंख्येची. 15 चेंडू आणि 18 धावसंख्येची आवश्यकता. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. फलंदाज सुद्धा राईट हँडेड. एक झेल सोडलेला आहे सिद्धू कोहली यांचा. कशा प्रकारे त्या जीवनदानाला कन्व्हर्ट करतील. इथे मात्र जोरदार आपटलेला चेंडू. नो बॉल पंचांचा इशारा, कारण जो पहिला चेंडू हाताळला होता त्यावर आधीच 1 फॉर द ओव्हरची ताकीद दिली होती आणि ही ताकीद लक्षात न ठेवता अजून एक बाउन्सर पद्धतीचा चेंडू हाताळला. त्या कारणाने पंचांनी कळवलं की हा चेंडू असेल नो बॉल, फ्री हिट. या क्षणी सर्वात महत्वाची आणि सर्वात आवश्यक असणारा चेंडू सिद्धू कोहली यांच्यासाठी. फ्री हिटचा चेंडू आणि या चेंडूवर मात्र फलंदाजांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न ठरला असफल. वाईड बॉल, अजूनही फ्री हिट कायम. जवळजवळ आपण जर पाहिल्या तर या चेंडूवर अजूनपर्यंत 3 धावसंख्या अतिरिक्त स्वरूपाच्या खर्च केलेल्या आहेत आणि चेंडू सुद्धा पूर्ण झालेला नाही. धावसंख्या धावफलकावर 6. फ्री हिट अजूनही कायम. फ्री हिट अजूनही कायम. फ्री हिटचा फायदा घेतील की गोलंदाज आपल्या वर्चस्वाद्वारे, आपल्या कलेद्वारे या फलंदाजांना नमवतील. पाहूया. धावसंख्या धावफलकावर 6. फ्री हिटचा चेंडू आणि फ्री हिटच्या चेंडूवर पुढे सरसावले. फटका उंचावला, फटका लगावला सीमारेषे बाहेर. येईल सिद्धू कोहली यांच्या बॅट मधून षटकार. बघा किती महाग पडू शकते ती कॅच, हे दर्शवून देत असताना खेचलेला हा फटका. लॉंगॉनचं क्षेत्र होतं, त्याच क्षेत्रामध्ये कॅच सोडली होती आणि आता जखमेवर मीठ सोडणारा त्याच क्षेत्रामध्ये लगावला षटकार सिद्धू कोहली यांच्या बॅट मधून आपण पाहिला. षटकाराने धावसंख्या झपाट्याने मुसंडी मारत जाऊन पोहोचली 12 वर. आता फक्त आवश्यकता असेल 9 धावसंख्येची. आमच्या भोनकोडे गावचे लाडके समाजसेवक माननीय श्री विनोदजी म्हात्रे भाऊ यांचं इथं आगमन होतोय. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. मान्यवरांचे हार्दिक हार्दिक आभार. हा सामना इतका आकर्षक आहे की फक्त प्रेक्षकच नव्हे तर मान्यवरांची सुद्धा गर्दी आपल्याला दिसत आहे व्यासपीठावर. त्याच दरम्यान पुन्हा एकदा पदलाली त्याचा वापर करून तो फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु पाईसच्या रूपात एक धाव मिळेल फलंदाजांना. एक धाव मिळाली, 13 धावसंख्या धावफलकावर लागली आणि आता आवश्यकता असेल 13 चेंडूंमागे 8 धावसंख्येची. 13 चेंडू 8 धावसंख्येची आवश्यकता आहे. षटकातील शेवटचा चेंडू काहीसे महागडे ठरले. साहिल अजूनपर्यंत चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती, परंतु सिद्धू यांनी ती इकॉनॉमी बिघडवली. शेवटचा चेंडू, फटका उंचावला आहे. क्लास बघा या फलंदाजांची, फटका बघा या फलंदाजांनी खेचलेला. सिद्धू यांची बॅटिंग बघा, आलेला आहे आणखीन एक षटकार. भोनकोडे गावचे लाडके नगरसेवक, कार्यसम्राट नगरसेवक माननीय श्री लीलाधरजी नाईक साहेब यांचं इथं आगमन होतंय. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद. या स्पर्धेचं आकर्षण आता ठरत आहे ते म्हणजे सिद्धू. जे आकर्षण पहिल्या दिवसामध्ये स्वतःच्या नावावर केलं होतं विक्रांत यांनी. एका धावेची आवश्यकता आणि या फटक्याद्वारे एक धाव काढून, माफ करा, अजून एका धावसंख्येची आवश्यकता आहे. अजून एका धावसंख्येची आवश्यकता. फायनल मध्ये एंट्री करण्यापासून फक्त एक धाव आड आहे. साईसागर युनायटेड ऐरोली, आपल्या कर्णधारांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावे आणि आपल्या स्टाईल मध्ये एका वेगळ्या फटक्यामध्ये साजरा केला जात आहे या सेमी फायनल मधील विजय. फायनल मध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ ठरत आहे प्रियदर्शनी बेलापूर.
बरेचसे अडथळे समोर आले, बऱ्याचशा समस्या समोर आल्या, बरेच मोठे संघ समोर उभे राहिले, परंतु कशाला झुकले नाहीत, कशाला हरले नाहीत आणि अखेरकार येऊन पोचलेले आहेत या स्पर्धेच्या अंतिम सामन्या